नमस्कार शेतकरी मित्र हो. सागर ॲग्रो मॉल पंढरपूरमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण गेली अनेक वर्षे सागर ॲग्रोच्या माध्यमातून दर्जेदार अशी शेती उपयुक्त अवजारे शेतकऱ्यांना पुरवित आलेलो आहोत. त्यापैकीच आज आपण लँड फोर्स या रोटावेटर विषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. आज सागर ॲग्रोमध्ये जर बघत असाल तुम्ही भरपूर अशा प्रकारचा स्टॉक अगदी 3 फुटापासून ते 7 फुटापर्यंत सर्व प्रकारच्या वेगवेगळ्या मॉडेलमध्ये लँड फोर्स कंपनीचा स्टॉक आपण पंढरपूरमध्ये उपलब्ध करून दिलेला आहे. यापैकीच आज आपण लँडफोर्सचा 6 फुटी रोटावेटर विषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्र हो, सागर ॲग्रो मॉल मध्ये आपल्यासाठी लँडफोर्स कंपनीचा हा 6 फुटाचा दर्जेदार असा रोटावेटर या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. आपण जर बघितलं तर या रोटावेटरला अगदी हेवी असं प्लेटचं ब्रॅकेट कंपनीने उपलब्ध करून दिलेलं आहे. आज मार्केटमध्ये बऱ्याचशा कंपन्या आहेत, त्यामध्ये तुम्हाला पट्टीचं ब्रॅकेट किंवा पत्र्याचं ब्रॅकेट अगदी दिसायला मोठा असेल याच्यापेक्षा पण पत्र्याचं दिलेलं आहे. ह्या कंपनीने प्लेटमध्ये दिलेलं असून पण ते फोल्डिंग केलेलं आहे. फोल्डिंग केलेलं असल्यामुळे काय होतं, तर ह्या ब्रॅकेटची ताकद वाढली जाते. त्यामुळे रोटरला वरचा प्लेटच्या ब्रॅकेटचा मेंटेनन्स येत नाही. परत आपण जर बघितलं तर हा गिअरबॉक्स हा मल्टी स्पीड दिलेला आहे. मल्टी स्पीड असल्यामुळे तुम्हाला पाहिजे त्या RPM मध्ये रोटावेटर चालवता येतो. साधारणतः उदाहरणार्थ 540 ने तुम्ही जर PTO देऊन रोटावेटर फिरवला तर तुम्हाला या रोटावेटरमध्ये 180, 200, 250, 250 अशा प्रकारे RPM चेंज करता येते. त्यामुळे तुमच्या ट्रॅक्टरवर लोड अजिबात येत नाही. तर आपण ह्या हेवी गिअरबॉक्स म्हणजेच कंपनीने काय केलेलं आहे, अगदी 3 फुटापासून ते 13 फुटापर्यंतच्या सर्व रोटावेटरला हाच गिअरबॉक्स दिलेला आहे. त्यामुळे रोटावेटरला मेंटेनन्स यायचा विषय येत नाही. आज मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, मी जवळजवळ 3 वर्षामध्ये 4,500 रोटावेटर विकलेले आहेत. अगदी एकही असं कस्टमर हुडकून दाखवा तुम्ही की याचा गिअर माझ्याकडून विकत नेलेला आहे. म्हणजे इतका हेवी प्रकारचा रोटावेटरचा गिअरबॉक्स कंपनी उपलब्ध दिलेला आहे. यासोबत ह्या गिअरबॉक्सला दोन्ही साईडनं फुल सपोर्ट दिलेला आहे. फुल सपोर्ट दिलेला असल्यामुळे रोटरला व्हायब्रेशन येणं किंवा मेंटेनन्स येणं हा विषय येत नाही. परत दुसऱ्या गोष्ट जर बघितलं तर आपल्याला कंपनीने इथे साईडला 3 गिअर दिलेले आहेत. 3 गिअरचं वजन साधारणतः 30 ते 35 किलो असतं. 30-35 किलो एक साईडला वजन असल्यामुळं रोटावेटर सर्वसाधारण बघितलं तर तुम्ही दुसऱ्या कुठल्या कंपनीचा बघितलं तर 1-2 इंच काम जास्त त्या साईडला करतो. कारण एक साईडला जर माणूस बसला आणि एक साईडला माणूस नसेल तर ज्या साईडला माणूस बसलेला त्या साईडला काम जास्त करेल रोटावेटर. यासाठी कंपनीने आपल्याला साईड डिस्कचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या साईड डिस्कमध्ये पण कंपनीने जवळजवळ 30 ते 35 किलो वजन दिलेलं आहे. मग त्या गिअर एवढंच इकडं वजन दिलेलं असल्यामुळे पहिली गोष्ट रोटरचा वेट बॅलन्स होतो. त्यामुळे रोटर दोन्ही साईडला काम समान करतो. काम समान करत असल्यामुळं तुमची जमिनीचं काम दोन्ही साईडला एकसारखं झाल्यामुळं जमीन एक लेवल राहते. परत दुसरी गोष्ट जर बघितलं, हे डिस्क आहे तिरपं बसवलेलं असल्यामुळे काय होतं, रोटरपेक्षा 4-5 इंच काम हे जास्त करतं. कारण हॅरोसारखं असं तिरपं चालतं हे डिस्क. परत हे बेरिंग दिलेलं नसल्यामुळे असं फिरतं. त्यामुळं हे पट्टीला पाठीमागचा खड्डा करून देतं. खड्डा करून दिल्यामुळे रोटर दोन्ही साईडला घुसून चालतं. आपली एक साईड तर काम केलेलं चालते, दुसरी साईड निबार जागा चालत असल्यामुळं खड्डा केल्यामुळे परत ते घुसून चालल्यामुळे काम सवाय होतं. परत तिसरी गोष्ट जर बघितली, हे पट्टी खाली दगड, ढेकळ किंवा खोडकी काय जाऊन देत नाही. ढेकळ किंवा खोडकी असेल तर हे कापून टाकतं आणि दगड असेल तर आत किंवा बाहेर ढकलून देतं. त्यामुळं आपला रोटावेटर काम करण्याची लेवल सोडत नाही. ह्या डिस्कला तुम्हाला खाली वरती करण्याची अर्जेस दिलेली आहे किंवा आत बाहेर करण्याची अर्जेस दिलेली आहे, किंवा तुम्हाला ही 4 नट काढली तर तुम्ही काढून पण ठेवू शकता. असा ऑप्शन कंपनीला सगळ्यात बेस्ट आपल्याला इथे उपलब्ध करून दिलेला आहे. यासोबतच जर बघितलं तर आपले जे ब्लेड दिलेले आहेत, हे प्युअर बोरा स्टीलचे ब्लेड दिलेले आहेत. हे ब्लेड जर तुम्ही साधारण रोटावेटरच्या ब्लेडवरती मारले तर दुसऱ्या ब्लेडला कुचचा पडणार नाही, कारण हे प्युअर बोरा स्टीलचं ब्लेड आहे. आपलं ब्लेड साधारणतः 500 ते 700 एकरापर्यंत चालतं. एवढं म्हणजे हेवी क्वालिटीचं ब्लेड कंपनीने आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. यासोबतच ह्याला जो नट वापरलेला आहे, हा 10.9चा नट दिलेला आहे. जेणेकरून हा नट तुटत नाही. बाकी सर्वसाधारण कंपनीत बघितलं साधारणतः 8.8चा नट येतो. त्यामुळे नट तुटत नाही आपला. आपलं ब्लेड जरी झिजलं पूर्ण तर हाच नट तुम्ही पुढच्या रोटावेटरला ब्लेडला वापरू शकता. आज तुम्ही मार्केटमध्ये जर सर्वसाधारण रोटावेटर बघितला तर अशा पद्धतीचा रोटावेटर येतो. या रोटावेटरला जर आता तुम्ही हे ब्लेडचं पाईपचा सपोर्ट दिलेला आहे, हे तर बघितलं तर एकदम म्हणजे थिकनेस कमी दिलेली आहे. यासोबत आपल्या रोटावेटरला ही थिकनेस जास्त दिलेली आहे. परत दुसरं हा सपोर्ट जरी असेल तरी हे करून जर बघितलं तुम्ही तर इथं 4 नटामध्ये फिटिंग दिलेलं आहे फक्त. पण आपल्या रोटावेटरला कंपनीने काय केलं, प्लेट कट करून त्यामधून बाहेर काढलेलं आहे. त्यामुळे हेवी फिटिंग दिलेलं आहे. यासोबतच ह्याला बेरिंग जर बघितलं तर ऑइलमध्ये बेरिंग दिलेले आहे किंवा साध्या कपमध्ये बेरिंग बसवलेले आहे. आपल्याला स्पेशल हाफ वापरून त्यामध्ये बेरिंग दिलेलं आहे. म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टीवर कंपनीने लक्ष दिलेलं आहे. आज तुम्ही मार्केटमध्ये कुठल्याही कंपनीचा रोटावेटर घेतला
तर याला हा पाईप दिलेला आहे, हा सरळ आहे, हा पाईप आहे. ह्याला काय केलं जातं, कंपनी कुठली ते पाईप कटिंग करायचं आणि जोडायचं, हे सोपं काम आहे. कुठल्याही कंपनीने जर बघितलं असा ब्लेड शॉप दिसेल. आता आपल्या कंपनीला जर बघितलं तुम्ही, तर इथं जर बघितलं तुम्हाला हा लहान दिसतं, म्हणजे इथं कंपनीनं बरीव दिलेला शॉफ्ट, बरीव दिलेला असल्यामुळे इथं तुटत नाही. ह्याला स्पेशल ट्यूब बनावं लागते, ह्याला खर्च वाढतो. असं स्पेशल ट्यूब देणारी कंपनी भारतातली आपली एवढी एकमेव कंपनी आहे, जेणेकरून हा इथं तुटत नाही. कारण पूर्ण शॉफ्टचा लोड आपला ह्या आणि त्या साईडला येतो. त्या साईडला जर दोन्ही साईडला बरीव दिलेला असेल तर तो त्याचा मेंटेनन्स येत नाही. म्हणजे असं सगळ्यात भारी रोटावेटर आपल्याला सागर ॲग्रोमध्ये उपलब्ध आहे. यासोबतच जर आपण जे पिन टाकतो याला कंपनीने वेगळं मटेरियल दिलेलं आहे आणि पाठीमागे यू क्लॅम्प दिलं. ज्यावेळेस तुमच्या रोटरला हिसका बसतो त्यावेळेस ह्या क्लॅम्पमध्ये जिरला जातो, त्यामुळे ह्या पाईपवरती लोड येत नाही. तुम्ही सर्वसाधारण कंपनीला बघितलं असेल, लोखंडी ब्रॅकेट दिलेलं आहे. ह्याला गाळा पडत नाही म्हणून बुशिंग घेतात कंपनी. ह्याला पण गाळा पडत असल्यामुळे हे मटेरियल वेगळं असतं, ह्याला सहजासहजी गाळा पडत नाही. हे लोखंडी आहे, हे बनवायला सोपं आहे, कमी खर्चिक येतं. ह्याला प्लेट दिलेली आहे, ज्यावेळेस ह्याला पाठीमागून पण एक प्लेट असते. हा झटका बसला तर तो पाईपवरती लोड येतो आणि पाईप क्रॅक जाण्याचे चान्सेस जास्त असतात. ह्याला क्लॅम्प असल्यामुळं क्लॅम्पमध्ये झटका तुमचा जिरून जातो, त्यामुळे रोटरपर्यंत लोड जात नाही. यासोबत जो आपला पीटीओ शाफ्ट आहे, जो ट्रॅक्टरला आणि रोटरला जाणार आहे, तर जो पीटीओ शाफ्ट बसतो तो कंपनीने आपल्याला एकदम हेवी प्रकारचा दिलेला आहे. तर आपला हा पीटीओ शाफ्ट आहे, मिनिंग दिलेला आहे. ह्याला जाडी जास्त असल्यामुळे आणि ह्या आतली जो रॉड आहे हा बरीव दिलेला आहे. हा असं एकमेव आपली कंपनी आहे, बरीव शाफ्ट देते. परत ह्याला तुम्हाला ग्रेस करायची गरज लागत नाही. ह्याला विदाऊट ग्रेस म्हणजे वॉटरप्रूफ शाफ्ट दिलेला आहे आणि ग्रेस करायची नाही. आणि बरीव मिनिंग आपली अशी एकमेव कंपनी आहे जो विदाऊट ग्रेस, वॉटरप्रूफ आणि बरीव मिनिंगच्या शाफ्ट देते. आता तुम्ही जर सर्वसाधारण कंपनीला जर बघितलं, असा त्रिकोणी पोकळ पाईपचा जॉईंट येतो. ह्याची थिकनेस कमी असल्यामुळे हे पाईप चिरणे, फाटणे, पिळणे हे प्रॉब्लेम येतात. त्यामुळं सर्वसाधारण रोटर घेताना तुम्ही सगळ्या अगदी नट बोल्टापासून बारीक बारीक गोष्टीचा विचार करून रोटर खरेदी करा. यासोबत जर बघितलं आपण, तर पाठीमागचं जे फळक आहे ह्याला कंपनीनं आपल्याला बॉक्स दिलेला आहे. बॉक्सचा असल्यामुळं सर्वसाधारण रोटरचा आणि आपल्या रोटरचं फळकं बेंड होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. सर्वसाधारण रोटरला बॉक्स नसल्यामुळे फळकं बेंड होतं. आपल्याला असं देऊन हे होल्डिंग करून बेंड केलेलं आहे, त्यामुळे फळकं बेंड होत नाही. परत हा स्प्रिंगला दोन, तर शेतकरी मित्र आपल्याला हे स्प्रिंगचे रॉड दिलेले आहेत, हे भरीव रॉड दिलेले आहेत. बऱ्याचशा कंपनीला पाईप दिलेले आहे किंवा ह्याची थिकनेस कमी येते. आपले मोठे रॉड दिलेले असल्यामुळे सहज खराब होत नाहीत. परत ह्याला 4 होल वरती दिलेले आहेत आणि इथं 3 होल दिलेले आहेत. म्हणजे तुम्ही दोन्ही साईडून स्प्रिंग कमी जास्त करता येते. म्हणजे फळक्याची लेवल तुम्हाला पाहिजे तेवढं वर घेता येते, पाहिजे तेवढं खाली करता येतं. अशा पद्धतीने अगदी सर्वात हेवी रोटावेटर आपल्याला सागर ॲग्रो मॉल येथे उपलब्ध आहे. तरी सर्वांनी एक वेळ अवश्य भेट द्या. नमस्कार.